नमस्कार मंडळी. अगदी योग्य वेळी योग्य स्थळी हजर झालात. म्हणजे जरा उशीर केला असतात तर ही वेळ टळली असती आणि जरा लवकर आला असतात तरी ही वेळ साधली नसती. अर्थात तसे तुम्ही चुकणार नव्हताच म्हणा, कारण तुमच्यासाठी स्थल काल दोन्हीही अडवून मी इथे उभा आहे. हा काळ आहे 175 वर्षांपूर्वीचा आणि स्थळ आहे ही वास्तू. त्यावेळी या वास्तूचा पाया घातला जात होता. आज ही वास्तू फार मोठी झालेली आहे. त्याच्यात अनेक दालनं आहेत, सज्जे आहेत, वळसेदार जिने आहेत. अशी थोड्या वेळात नाही पाहून व्हायची. ही अनुभवता मात्र येईल, कारण ही केवळ एक वास्तू नाही आहे. हा आपल्या शिक्षणाचा इतिहास आहे जो वर्तमानातून भविष्याकडे झेपावतोय. हे सर्व अनुभवत असताना काळात हरवून जायला होतं आणि आपल्याकडे तर वेळ थोडा आहे. पण वेळ सांभाळण्याची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला आणि आणि अनुभव आहे आपलंच वैभव. जरा हळू बोला. उद्याच्या दर्पणचा अग्रलेख लिहितोय, काम चाललंय. हे बाळशास्त्री जांभेकर, महाराष्ट्राच्या पहिल्या वर्तमानपत्राचे संपादक. आज आपल्यापैकी अनेकांना दर्पण हे नाव माहीतही नसेल, पण 1824 साली खळबळ उडवून दिली होती या वर्तमानपत्राने. चला, बाळशास्त्री काय करतायत ते हळूच डोकावून पाहूया. विद्या हेच बळ. विद्येचा मूळ प्रकाश पूर्व देशातून पश्चिम देशावर पडला तरीसुद्धा युरोप खंडात सांप्रत कलाकौशल्ये पूर्णतेस आली आहेत आणि या देशात इतका काळ गेला तरी त्याची फार वृद्धी झाली नाही असे पाहून चमत्कार वाटतो. भारत व इंग्लंड या पृथ्वीच्या 2 भागात विद्येची वृद्धी बरोबरीने झाली नाही याची दुसरी कारणे काय असतील ती असोत, परंतु आम्हास वाटते की साधारण विद्येचे मुख्य उपयोग देशातील लोकांस चांगले समजले नाहीत हे त्यातून एक कारण आहे. याविषयी प्रमाण इतकेच लिहिले पाहिजे की या देशातील विद्वान लोकांनी न्याय व वेदांत या शास्त्रांकडे जितके लक्ष दिले तितके उपयोगी कलाकौशल्याकडे दिले असते तर त्यांच्या श्रमापासून बहुत चांगल्या गोष्टी घडल्या असत्या. देशात इंग्रज आल्यानंतरच शिक्षणाच्या बाबतचं व्यवस्था नीट लागली असं म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत पाठशाळातून शिक्षण दिलं जात असे, जुन्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात असे. पण ते जे शिक्षण इंग्रजांनी दिलं ते प्रामुख्याने मेकॉलेनी जे सुचवलं त्याप्रमाणे दिलं गेलं. त्यांना पाहिजे होतं या ठिकाणी त्यांचं राज्य चालवण्यासाठी कारकुनांचे आखाडे, आणि हे कारकुनांचे आखाडे त्यांनी तयार करण्यासाठी जे शिक्षण दिलं त्यालाच ते फ्री एज्युकेशन असं म्हणत होते. त्या काळात इतर वर्तमानपत्रही जी निघाली त्यात दर्पण होतं, हिकीज गॅझेट होतं, पुढल्या काळात ज्ञानप्रकाश होता, हिंदू प्रकाश होता, ही सगळी जी निघाली ही सर्व वृत्त देण्यासाठी निघाली, माहिती देण्यासाठी निघाली. पण यातल्या कोणी लोकशिक्षणावर भर दिला असं काही घडलं नाही. इतर विषय ते हाताळत नव्हते असं नाही, हाताळत होते. परंतु
ज्यातून लोकांना काही सांगावं, शिकवावं, त्यांना राष्ट्रीय बाण्याला जवळ करावं असं काही नव्हतं. हे पहिल्यांदा मनात आलं ते प्रामुख्याने चिपळूणकरांच्या मनात आलं. 1874 मध्ये विष्णू शास्त्र्यांनी लिहिलेली निबंधमाला म्हणजे साक्षात त्यांची तलवारच होती. आमच्या देशात अलीकडे विद्येचा फैलावा थोडा झाला आहे असं नाही, पण या विद्येच्या योगाने जे वास्तविक ज्ञान निष्पन्न व्हावे व जी मनाची थोरवी वाढावी त्यातले अजून काहीच दृष्टीस पडू लागले नाही असे म्हणावयास हरकत नाही. त्यातून इंग्रजी विद्या ही तर वस्तुतः पाहता वाघिणीसारखी आहे. तिच्या दुधावर जो पोचला तो लेचापेचा कधीच निपजू नये. उत्साह, धैर्य, अश्लाघ्य कर्माचा तिरस्कार, स्वावलंबन इत्यादी उदात्त गुण वरील भाषेतील ग्रंथांच्या अध्ययनापासून उत्पन्न होणारे आहेत. पण आजपर्यंतच्या तरेवाईक शिक्षण पद्धतीने म्हणा, अगर तितका संस्कार आमच्या ठाई अद्याप बिमला नसल्यामुळे म्हणा, वरील गुणाचा उदय अद्याप तरी काही झालेला दृष्टीस पडत नाही. पारतंत्र्य आणि दारिद्र्य यातून सुटायचा एकमेव मार्ग म्हणजे आम जनतेचे शिक्षण याची जाणीव विष्णू शास्त्री आणि त्यांच्याच पठडीत तयार होणारे त्यांचे 2 तरुण सहसंपादक आगरकर आणि टिळक यांनाही झाली होती. मला तर असं वाटतं बळवंतराव आणि गोपाळराव, अहो आपल्या मुलांना जोपर्यंत राष्ट्रीय बाणा शिकवणारे शिक्षण मिळत नाही तोपर्यंत या नुसत्या कारकुनी शिक्षणाचा आपल्याला काय उपयोग. म्हणूनच म्हणतो की राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था आणि शाळा आपणच निर्माण करायला हव्यात. बरोबर. ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून हे काही होणार नाही. ही सगळी शिक्षण पद्धतीच बदलली पाहिजे. हा, बरोबर. आपल्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या जीवनाचा परिचय मुलांना करून द्यायला हवा. अहो इंग्लंडातून येणाऱ्या 3ऱ्या दर्जाचे प्रोफेसर्स आमच्यावर नेमण्यात आणि त्यांनी केवळ घोकमपट्टीचं शिक्षण देत बसण्यात काय अर्थ आहे. म्हणून म्हणतो की या देशातल्या विद्वानांची प्रोफेसर म्हणून नेमणूक करायला हवी. अहो देशस्थिती सुधारायची तर स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांच्यावर भर देणारे शिक्षणच हवे. अगदी बरोबर. मला तर वाटते की शेतीचे लहान मोठे उद्योगधंदे सुरू करण्याचे म्हणजे लोहारकाम, सुतारकाम, तेले, अत्तरे इत्यादी पदार्थ बनवण्याचे शिक्षण देणाऱ्या शाळाही काढायला हव्यात. अगदी बरोबर. देशी भाषांचे महत्त्व लोकांना समजावूनच सांगायला हवे. त्यांची झालेली दैना फार भयानक आहे. त्यासाठी खाजगी शाळाच काढायला हव्यात. त्याच राष्ट्रीय शिक्षणाचे काम करू शकतील. मग आपणच डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाने एक संस्था स्थापन करूया. या संस्थेची एक शाळाही असेल आणि उच्च शिक्षण देण्यासाठी कॉलेजही असेल. काय गोपाळराव, कशी वाटते कल्पना? अगदी बरोबर. मलाही अगदी असंच वाटतं. माझ्या मते आपण या दिशेने आता काम करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि मग जन्म झाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा. स्थापना झाली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्गसन कॉलेजची. भारतीय काँग्रेस आणि फर्गसन कॉलेज यांच्या स्थापनेचं वर्ष एकच, 1885. याच कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठा पराक्रम गाजवला. फक्त उच्चवर्गीय ब्राह्मणांनाच जी शिकण्याची परवानगी होती ती मोडून आता शिक्षण बऱ्याच अंशी मुक्त होऊ लागलं होतं. अर्थात ते फक्त शहरी भागातूनच, कारण दलित, स्त्रिया आणि ग्रामीण समाज अजूनही या ज्ञानगंगेपासून कित्येक मैल दूर होता. पण आता स्वतः शिकून शहाणं झालेल्या काही मंडळींना या ज्ञानगंगेचा ओघ या दुर्लक्षित घटकाकडे वळवण्याची ओढ लागली होती. यातलंच एक आद्य व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा मुख्य भर होता स्त्री शिक्षणावर. पण आपल्या समाजातील नियम आणि रूढी अशा विचित्र की फुल्यांसारखी माणसं शिकवायला तयार आहेत, पण परंपरांप्रमाणे वागायचं झालं तर त्यांच्याकडून शिक्षण घेण्याची बंदी. बायकांनी आणि शूद्रांनी शिक्षण घ्यायचं? हे आपल्या पूर्वजांमध्ये असं कोणी केलं होतं का? आणि हे शिक्षण घेऊन ते काय करणार? शूद्र तो जैसा तैसीच स्त्रीहीन दीन, शस्त्र धरिती त्यावरी बुद्धिहीन. प्रथम घरापासूनच सुरुवात करावी. क ख ग घ ङ, च छ ज झ
ङ न्य. न्य बरोबर. पुढे. ट हं, ठ हं, ड हं. ढ काय ही थेरा? बायकोला बॅरिस्टर करायला निघाले. तुम्ही लोकांच्या कुचेष्टेकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही लिहा, तुम्ही वाचा, तुम्ही शिका आणि तुम्हाला हे सर्व यायला लागल्यावर इतरांना, बायाबापड्यांनाही शिकवा. म्या हो, तुम्हीच. देशबांधवांपैकी महार, मांग, चांभार ह्या कनिष्ठ जातीतील माझे बंधू दुःख आणि अज्ञान ह्यात पार बुडालेत बघा. त्यांच्या ह्या स्थितीत सुधारणा करण्यासाठीच देवानं मला प्रेरणा दिली असावी असं मला वाटतं. पण स्त्रियांसाठीच्या शाळेनंच माझं प्रथम लक्ष वेधलं बघा. पूर्ण विचार करता पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठीच्या शाळांची जास्त गरज आहे असं मला वाटतं. म्हणून म्हणतो सावित्रीबाई, तुम्ही शिका आणि इतर बायाबापड्यांनाही शिकवा. आणि हो, तुम्हालाच त्यांची शिक्षिका पण व्हावं लागेल. सावित्रीबाई शिकल्या आणि नुसत्या शिकून थांबल्या नाहीत, तर त्यांनी मुलींकरता एक शाळाही सुरू केली. 1 जानेवारी 1848 रोजी त्यांच्या शाळेत 6 मुली होत्या. 4 ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर. सावित्रीबाई स्वतः रोज त्यांना शिकवायला जात असत. परंपरेच्या या तथाकथित संरक्षकांकडून रोज ही अशी चिखलफेक सहन करत होत्या सावित्रीबाई. पण तरीही त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. याच वाटेवरून पुढे अनेक महिला शिकल्या. रखमाबाई, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई रानडे आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. ताराबाई शिंदे यांनी तर त्या काळी 1882 साली एक पुस्तक सुद्धा लिहिलं, एका भारदस्त चिंतनशील विषयावरचं. पुस्तकाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. पुरुषांना उद्देशून लिहिलेला यातला एक उतारा. अरे तुमचे हातून इतकी दया, परोपकार कधीच होणार नाही. आज एकीची दुर्दशा करून तिला देशोधडी केली की लागता दुसरीच्या मागे. पहिलीची स्वप्नी सुद्धा आठवण येणार नाही. परंतु स्त्रियांची प्रीती केवळ समुद्रासारखी खोल आहे. ती ज्यावर फिदा होईल त्याला प्राणापलीकडे ठेवेल. तिचा किती जरी वनवास केला तरी ती त्याचाच पक्ष धरेल. असो, स्त्रियांचे हृदय अति कोमल प्रीतीने भरलेले आहे. अरे तुमच्या अंगी अंगचे ज्ञानापेक्षा 4 ठिकाणी हिंडून फिरून अनेक ग्रंथ अवलोकून गोळा केलेल्या ज्ञानाचा भरणा फार असल्यामुळे पाहिजे त्या रूपाने कोणत्याही संकटातून पार पडणे म्हणजे हातचा मळ. पण या दुर्दैवी आबला सदा गृहवासात, चुलीपासून तो दाराचे उंबऱ्यापर्यंत काय ते ज्ञान. शिवाय तुमच्यासारखे सडे लाकडाचे खुंट नाहीत. त्यांचे मागे देवाने सारे लोढणे बांधल्यामुळे त्या लवकर फसतात. आता दुर्गुणी कोण? 20व्या शतकाच्या सुरुवातीला शाळा कॉलेजेस स्थापन झाली आणि महाराष्ट्राची शैक्षणिक वाटचाल भरधाव वेगानं व्हायला लागली. विद्यार्थ्यांच्या मनात अधिकाधिक उच्च शिक्षण घेण्याच्या महत्त्वाकांक्षा निर्माण व्हायला लागल्या. अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी परदेशी देखील जाऊ लागले. पण बहुतांशी विद्यार्थ्यांची त्या विद्यार्जनामागची तळमळ हीच सावरकरांच्या शब्दात. गुणसुमने ही वेचेली या धावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरिणी व्ययन तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. प्रल्हाद केशव अत्र्यांनाही परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. बाहेरच्या जगात आलेले अनुभव आपल्या देशातल्या जनतेसाठी वापरायला त्यांच्यासारखे तरुण अगदी आसुसले होते. अत्र्यांसारख्या जातीच्या शिक्षकाला आपल्या इथली पाठ्यपुस्तकं पाहून आणि शिकवून अगदी उभं आला होता. मुलांचं मानसशास्त्र लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पुस्तकं लिहिली पाहिजेत असं त्यांचं ठाम मत होतं. पण ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो, तो आणायचा कुठून? नुकतेच कोर्टाच्या एका मोठ्या खटल्यातनं सुटलेले अत्रे ह्याच विचारांनी अगदी हताश बसलेले होते. अहो अहो तिकडे कुठे चाललाय वरती? तिकडे अत्र्यांची खोली आहे. अहो अहो पण एक मिनिट. आता देवच त्यांचं रक्षण करो. अरे या या मंगेशराव, या या ना मंगेशराव, या बसा. काय म्हणताय? काय बाबूराव, काय चाललंय सध्या? अहो काय चालणार, नुकताच तुरुंगाच्या दाराशी जाऊन परत आलोय ना.
ते आता विसरा हो. आता पुढे काय करायचं ठरवलंय? अहो योजना पुष्कळ आहेत, पण काय उपयोग? का? मंगेशराव, मला प्राथमिक शाळेसाठी मराठी क्रमिक पुस्तकं आता लिहायची आहेत. अहो तेवढ्यासाठीच तर मी तुमच्याकडे आलोय. म्हणजे तुम्ही जर लिहिणार असाल तर तुम्ही लिहिलेली पुस्तकं छापून प्रसिद्ध करायला मी तयार आहे. अहो पण त्याला बराच खर्च येईल, शिवाय माणसंही पुष्कळ लागतील. असा किती खर्च येईल? 5-6 हजार रुपये खर्च येईल. अच्छा. मंगेशराव, मंगेशरावांनी आत्र्यांची पैशाची अडचण सोडवली आणि जन्माला आली महाराष्ट्रातली पहिली क्रमिक पुस्तकांची वाचनमाला, नवयुग वाचनमाला. आणि अशा रीतीनं 1933 साली नवयुग वाचनमाला जन्माला आली. आचार्य आत्रे आणि विठ्ठलराव घाटे हे तिचे संपादक होते आणि मंगेशराव कुलकर्णी यांच्या कर्नाटक प्रेसनं ती प्रकाशित केली. पाठ्यपुस्तकांचं स्वरूप आमूलाग्र बदलणाऱ्या या वाचनमालेनं आचार्य आत्र्यांचं नाव शिक्षक म्हणून अजरामर केलं. ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रगण्य होते कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक. या संस्थेत राहून शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट करूनच शिकले पाहिजे, मग तो गरीब असो वा श्रीमंत, ही त्यांची संकल्पना. अशा सामुदायिक श्रमजीवनात केलेल्या विद्याभ्यासामुळे समाजातील काही भिंती निश्चित नष्ट होतील, ह्या तत्वावर त्यांनी त्यांची संस्था घडवली आणि वाढवली. तो कोप साहेब, आमच्या संस्थेनं म्हणजे रयत शिक्षण संस्थेनं शेकडो गावी मराठी शाळा या स्वतःहून म्हणजे स्वयंस्फूर्तीनं चालवलेल्या आहेत. अहो अगदी जंगलामध्ये, डोंगर कपारीमध्ये, एवढंच काय तर तिथं जायची यायची वाट सुद्धा नाही अशा ठिकाणी सुद्धा आमच्या शाळा या चालू आहेत. व्हेरी गुड. म्हणजे विशेष करून ग्रामीण भागात आमच्या संस्थेचं काम चालू आहे. एक्सलंट. आपल्या या कामाने मी फार प्रभावित झालो आहे. वेल, आमच्या देशाकडून म्हणजे अमेरिकेकडून काही डॉलर्स मदत पाठवू? देणगी? येस. नाही कोप साहेब, अहो स्वावलंबनातनं शिक्षण घ्यायचं हे तर आमच्या संस्थेचं ध्येय आहे. चला, मी आमचे डॉलर्स तुम्हाला दाखवतो. चला. मिस्टर होपना जे डॉलर दाखवले ते डॉलर म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांनी दगड फोडून तयार केलेली खडी होती. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात कर्मवीर हे असे एकमेव नेते होते की ज्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि विद्यार्थ्यांना शिकवलं की शिक्षण घेताना घरचा पैसा आणण्यापेक्षा देखील स्वतःचं मनगट मातीशी घासून जो पैसा मिळवता येईल म्हणजे स्वावलंबनानं जे शिक्षण घेता येईल ते शिक्षण प्रतिष्ठेचं असू शकेल. आणि त्यांचा हा प्रयोग अत्यंत अभिनव असा होता. अर्थात त्यांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान हे फार प्रचंड अनुभवावर आधारलेलं होतं. कोल्हापूरच्या शाहू महाराजांपासून त्यांनी स्फूर्ती घेतली आणि सातारला येऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919मध्ये केली. वसतिगृहयुक्त शिक्षणाचा प्रयोग त्यांनी राबवला. सर्व जातीभेद दूर करून सबगोलंकारी प्रकारचे एक शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी केला. तेव्हा स्वावलंबी शिक्षण, श्रमाची प्रतिष्ठा, जातीभेद, धर्मनिरपेक्ष समाजाची निर्मिती, आज आपण ज्याला सर्व धर्म समभाव म्हणतो, त्याचा फारसा गाजावाजा न करता त्याचा अत्यंत सूक्ष्म असा संस्कार कर्मवीरांनी आपल्या वसतिगृहात आपल्या विद्यार्थ्यांच्यावर केला. शिक्षणाच्या बाबतीत आणखी प्रगती महाराष्ट्रानं जी अतिशय राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून करायचं असं ठरवलं, त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते JP नाईक यांचा नामनिर्देश केल्याखेरीज महाराष्ट्राच्या शिक्षणाचा इतिहास पूर्ण होत नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेची स्थापना 1948 साली झाली. सर्वांसाठी शिक्षण आणि सर्वांसाठी आरोग्य हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची वाढ झाली आहे.
गेल्या 50 वर्षात शिक्षणाबरोबर समाज उपयोगी अशा अनेक गोष्टी संस्थेनं साध्य केल्या आहेत. ग्रामीण भागातल्या आदिवासी मुलांसाठी तसंच प्रौढ शिक्षणासाठी अनेक चित्ररूप पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. भारत स्वतंत्र झाला आणि शिक्षणाचा मुक्त प्रसार होऊ लागला. सामान्यांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांची संख्या दरवर्षी वाढू लागली. 1970 ते 80 या काळात अनेक खाजगी शिक्षण संस्था उदयाला आल्या. यातल्या भारती विद्यापीठ सारख्या काही संस्था आज खूप मोठ्या झालेल्या आहेत. पुढे मग 80 ते 90 या काळात पदवीधारकांचं प्रमाण प्रचंड वाढलं. शिकलेल्यांना नोकऱ्या मिळेना म्हणून अनेक पदवीधर खाजगी धंद्यांकडे वळले. अनेक महाविद्यालयातून त्यांच्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना 1 जुलै 1989 रोजी झाली. या विद्यापीठाचं मुख्य ध्येय म्हणजे अनौपचारिक मुक्त शिक्षणाचा मार्ग महाराष्ट्रात निर्माण करणे, मुक्त शिक्षणासाठी आवश्यक ते शैक्षणिक तंत्रज्ञान निर्माण करणे आणि सर्वांना गरजेचे आवडीचे शिक्षणक्रम निर्माण करून लोकविद्यापीठ स्थापन करणे. विद्यापीठाचे शिक्षणक्रम बहुतांशी मराठीतून आहेत. अर्थात काही तांत्रिक अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यम वापरलेलं आहे. तसेच विद्यापीठ व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणक्रमांच्यावर अधिक भर देते. आवर्ती खर्चाच्या बाबतीत हे विद्यापीठ स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणामध्ये वापरलं जातं. श्रमसंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व संस्था, समाज यांच्याशी अनुबंध निर्माण करून हळूहळू लोकविद्यापीठ निर्माण करावे अशी ही एक वैशिष्ट्ये आहेत. स्थापनेनंतर पहिल्या दशकाच्या आतच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने जे पारंपरिक शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत अशांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. दरवर्षी विद्यापीठाचे निरनिराळे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या कंट्रीवाईड क्लासरूम या योजनेतलं पहिलं शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्र म्हणजेच EMRC सुरू झालं ते पुणे विद्यापीठात. 15 ऑगस्ट 1984 रोजी या योजनेतला पहिला कार्यक्रम संपूर्ण भारतात दाखवण्याचा मानही मिळाला तो याच केंद्राला. याच धर्तीवर खास मराठीत शालेय शैक्षणिक कार्यक्रम तयार करणारं केंद्र म्हणजे बालचित्रवाणी. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरच्या जगाची माहिती देणारे कार्यक्रम इथं तयार केले जातात. EMRC आणि बालचित्रवाणी या दोन्ही संस्थांकडे या चित्रफितींच्या निर्मितीसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. या दोन संस्थांबरोबरच दूरदर्शन आणि आकाशवाणीही गेली अनेक वर्ष विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आपल्या घरात पोचवत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपल्याला गेल्या काही वर्षात असं आढळतं की खूप श्रीमंतांच्या शिक्षणासाठी काही संस्था निर्माण झाल्या आणि जिथं बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रवेश मिळत नाही तिथं आपल्या आर्थिक बळावर प्रवेश मिळवावा अशी ही इच्छा अनेकांमध्ये निर्माण झाली. आणि मग आपल्याला असं आढळतं की पुष्कळशा देणग्या देऊन आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये घालावं, अभियांत्रिकीमध्ये घालावं, वैद्यकीय शिक्षणामध्ये घालावं अशा प्रकारची जी इच्छा वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्माण होत होती त्या अनेक राज्यांमधले विद्यार्थी आज महाराष्ट्रात आलेले आहे. आणि ही एक नवी पद्धती शिक्षणाची निर्माण झाली आहे. ती योग्य आहे अयोग्य आहे याचं आज मूल्यमापन करणं हे अवघड आहे. आपली वेळ संपत आली आहे. आजची ही फारच धावती भेट झाली. म्हणजे बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्यात आपल्या, पण त्या तुम्ही केव्हाही पाहू शकाल. कारण हा वाडा, ही दालनं आणि इथली माणसं शोधली की नक्की भेटतात, आपुलकीने बोलतात, काहीतरी नवीन समाजाच्या दृष्टीने उपयुक्त कार्य करण्याची प्रेरणा देतात.
आणि मग हा वाडा वाढतच जातो उंच. तुम्ही सुद्धा हे नुसतं पाहून विसरून जायचं नाहीये, कारण याच्या पुढच्या बांधणीची जबाबदारी तुमच्या माझ्या पिढीवरच तर आहे. FSIची काळजी करू नका, हवा तेवढा वाढवून मिळेल, फक्त जबाबदारी घ्यायला हवी. म्हणजे मग 100 वर्षांनंतर माझ्यासारखा कोणी इतरांना हा वाडा दाखवायला जेव्हा आणेल, तेव्हा आधीच्या मंडळींबरोबर तुमच्यातल्या काही लोकांनी सुद्धा इथे स्थान मिळवलं असेल. आणि तसं होणं आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. पाया मजबूत आहे, त्यामुळे वाढू दे ही इमारत उंच उंच, अगदी थेट आभाळापर्यंत.